पंजाबचे आम आदमी पक्षाचे भगवंत सिंग मान जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असं विधान केलं आणि परत एकदा आप विरुद्ध काँग्रेस असं भांडण चव्हाट्यावरती आलं. ते असं म्हणाले की कुठली आई मुलाला सांगण्यासाठी एखादी गोष्ट जेव्हा सांगते तेव्हा सगळ्यात छोटी गोष्ट, सगळ्यात कमी शब्दातली गोष्ट काय असू शकते, ते एक थी काँग्रेस असं ते म्हणले. मग त्याला काय द्यायच्या त्या पद्धतीनं प्रतिक्रिया काँग्रेसकडून आल्या. पवन खेडा असं म्हणाले की एक था जोकर, म्हणजे ते अरविंद केजरीवालला म्हणाले का भगवंत सिंग मानला म्हणाले असतील. या ज्या पद्धतीचं हे भांडण चव्हाट्यावर आलेलं आहे त्याच्यातून जो एक आम्ही वेगळा मुद्दा मांडू इच्छितो, यापूर्वी पण आम्ही हा उपस्थित केला होता आणि हा कोणी करत नाही. सध्याच्या भारताच्या एकूण राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये सत्ताधारी पक्ष जो आहे तो बळकट आहे, त्याला स्वतःच्या जीवावरती बहुमत आहे, त्याला कुठल्याही आघाडीची गरज नाही. आधी 282 होते आणि नंतर 303 खासदार त्याचे संसदेत निवडून आलेले, तो त्याच्या जीवावरती सत्ता स्थापन करून सरकार चालू शकत होता. त्यांनी वेगवेगळ्या कारणानं किंवा दाखवण्यापुरतं का असताना NDA नावाची जी काही त्यांची आघाडी आहे ती जिवंत ठेवलेली आहे, पण त्याची त्यांना गरज नाहीये. ह्याच्या नेमकं उलट विरोधी पक्षांनी जे आधी UPA होतं, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, संयुक्त पुरोगामी आघाडी, त्याचं नाव बदलून I.N.D.I अलायन्स, इंडिया आघाडी असं केलं. ते आता एक मुद्दा आम्ही स्पष्टपणे मांडला होता की ही गरज एकाही राजकीय पक्षाची नाहीये. ही गरज काँग्रेसला पाठिंबा देणारे म्हणण्याच्या पेक्षा भाजपला विरोध करणारे जे डावे, पुरोगामी, लिब्रांडो, विचारवंत पत्रकार आहेत, जे कधीही प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात नसतात, त्यांची गरज आहे. कारण की त्यांना भाजपची सत्ता नको आहे. भाजपच्या शिवायची जी काँग्रेस प्रणित आघाडी, काँग्रेसची पण सत्ता आहे पूर्णपणे असं नाही. UPA मध्ये काही काँग्रेसला स्वतःचं बहुमत नव्हतं. ह्या अस्थिर काळामध्ये ह्यांना ह्यांचे स्वार्थ साधून घेता येत होते, म्हणून ह्यांना ती आघाडी पाहिजे आहे. आजही ह्यांचे सगळे हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. गेले 10 वर्ष सत्तेच्या लाभाविना हे उपाशी बसलेले आहेत आणि ह्यांना तर प्रत्यक्ष लढता येत नाही, म्हणून हे तसं उचकवत आहेत. प्रत्यक्ष राजकीय जे पक्ष आहेत आज त्यांचं आपसामधला जो विरोधाभास आहे तो लक्षात घेता अशा पद्धतीची कुठलीही आघाडी करण्याची राजकीय दृष्ट्या त्यांना गरजच नाही, हे आता परत सिद्ध होत चाललेलं आहे. मी तुम्हाला 2 अतिशय स्पष्ट आणि ठळक उदाहरणं देतो. नंबर 1, कर्नाटकाचा जो निकाल लागला विधानसभेचा, त्याच्यामध्ये जनता दल सेक्युलर नावाचा जो देवेगौडा यांचा पक्ष होता, त्या पक्षाबरोबर कुठलीही आघाडी न करता काँग्रेसला स्वतःच्या जीवावर स्पष्ट बहुमत तिथे मिळवता आलं. नंबर 2, आता तेलंगणामध्ये जो विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा भाजपला हरवून नव्हे, BRS भारत राष्ट्र समिती नावाचा जो पक्ष होता त्या तेलंगणापुरता मर्यादित TS चंद्रशेखर रावांचा, त्यांना हरवून सत्तेवरती आलेला आहे. म्हणजे भाजप असो की दुसरे प्रादेशिक पक्ष असो किंवा ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालमध्ये, कारण की भाजप 2 नंबरचा राहिलेला आहे, भाजपला हरवून सत्तेवरती आलेले आहेत तिथे. आता लक्षात घ्या तुम्ही, हे सगळे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्ष ह्यांच्या आपसामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्ष संघर्ष आहे त्या ठिकाणी त्यांनी युती करण्यासाठीच तुम्ही दबाव का टाकायला लागलात. जिथे भाजपशी संघर्ष आहे त्या ठिकाणी तुम्ही समजू शकता. त्याच्यात पुन्हा गोंधळ असा आहे की जर भाजपशी एकट्या ममता बॅनर्जी सक्षमपणे निवडून येत असतील तर त्या ममता बॅनर्जींनी काँग्रेसची युती का करावी. काँग्रेस हा तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या विरोधामध्ये निवडून येत असेल तर त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये युती का करावी. कर्नाटकामध्ये हा काँग्रेस पक्ष, भाजप, त्याच्यानंतर जनता दल सेक्युलर, त्याच्यानंतर आम आदमी पक्ष, त्याच्यानंतर बहुजन समाज पक्ष, हे सगळ्यांनी सगळ्या जागा लढवलेल्या होत्या. त्यांना हरवून निवडून येत असेल तर त्यांनी युती का करावी. हे जे कोणी सांगतायत ना, अलायन्स करा, आघाडी करा, किंवा आत्ताचा जो मुद्दा, मी पहिलं जे वाक्य भगवंत सिंग मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी उच्चारलेलं सांगतो, खरंच त्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती, ते हरवून तिथं आम आदमी पक्ष आलेला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्याला हरवून आम आदमी पक्ष आलेला आहे. मग असं असताना त्यांनी युती करावी, हा तुम्ही किती दबाव टाकला तरी ती युती होईल कशी. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये आहे, तर त्यांची युती कशी होईल राष्ट्रीय पातळीवरती, कशासाठी व्हावी. हा जो आपल्याकडे बुद्धिभ्रम जाणीवपूर्वक तयार केला गेलेला आहे आणि फक्त आम्हीच मांडतोय, ते दुसरा कुठल्याही ठिकाणी ह्या पद्धतीची चर्चा होत नाही की कशासाठी इंडिया आघाडी म्हणा किंवा कुठली आघाडी कशी करायची.
मी परत तो जुना मुद्दा उपस्थित करतो, काँग्रेसच्या विरोधामध्ये बाकी सगळे एकत्र आले होते, त्या कडबोळ्याचं काय झालं? आज भाजपच्या विरोधामध्ये बाकी सगळे येत आहेत म्हणून त्याचं समर्थन करणाऱ्यांना मी विचारू इच्छितो, ही आताची गोष्ट नाहीये. 69ला राम मनोहर लोहियांनी ही कडबोळ्याची थेरी मांडली आणि सगळे त्याला लटकले, कारण की सत्तेचे छोटे मोठे तुम्हाला लाभ मिळत आहेत म्हणून. पण ह्या गोष्टी चिरकाळ टिकत नाहीत, ह्या आघाड्या टिकत नाहीत. आघाडीचा एकही पंतप्रधान गेल्या 75 वर्षांमध्ये या सगळ्या पक्षांनी निर्माण केलेल्या आघाड्यातून एकही पंतप्रधान आपली 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण करू शकलेला नाहीये. एक तर काँग्रेस पक्ष ज्याला स्वतःचं बहुमत होतं त्यांचे पंतप्रधान पूर्णपणे कारकीर्द पूर्ण करू शकले. नंबर 2, काँग्रेसच्या प्रणित जी आघाडी होती ज्याच्यामध्ये काँग्रेसचे 150-200 पेक्षा जास्त खासदार होते, त्या आघाडीमधला काँग्रेसचा पंतप्रधान त्यांना कार्यकाल पूर्ण केला. किंवा भारतीय जनता पक्ष ज्याचा पंतप्रधान जो मुख्य पक्ष होता आणि बाकीची आघाडी होती ती आघाडी टिकली. आणि आता 10 वर्षापासून भाजपचा स्वतःचं बहुमत असलेला पंतप्रधान तो टिकला. ह्याच्याशिवाय 1-2 नव्हे तब्बल 6 पंतप्रधानांचे प्रयोग ह्या भारताने बघितले या आघाडी आणि कडबोळ्याच्या नेत्यांचे, ते टिकले नाहीत. सगळ्यात पहिले मोरारजी देसाई जनता पक्षाच्या काळामध्ये पंतप्रधान होते, त्यांची कारकीर्द 2.25 वर्षात संपली. चरण सिंग त्यांच्यानंतर झाले होते, ते तर 6 महिन्यातच संपली त्यांची कारकीर्द. त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग जनता दलाचे झाले होते, त्यांची 1.5-2 वर्षामध्ये संपली कारकीर्द. त्याच्यानंतर चंद्रशेखर झाले होते पंतप्रधान, त्यांची कारकीर्द अशी 6-7 महिन्यामध्ये संपली. देवेगौडा आणि आय.के. गुजराल ह्या 6 पंतप्रधानापैकी एकाही पंतप्रधानाला 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करता आला नाही. कडबोळ केलेलं सरकार, अशा युत्या आणि आघाड्या हे आता टिकत नाहीत. सर्वसामान्य मतदार त्यांना भीक घालत नाहीत. कुठलाही एक पक्ष असो त्याला स्पष्ट बहुमत देण्याकडे कल अशात, म्हणजे आधीचं सांगत नाही मी, तुम्ही अगदी अशातलं बघा. म्हणजे केंद्रामध्ये 14, 19, 2 सलग निवडणुकांमध्ये तुम्हाला हे दिसून आलं. आणि त्याच्यानंतरच्या राज्य पातळीवरती निवडणुकांमध्ये सुद्धा एका पक्षाला बहुमत देण्याकडे कल राहिलेला आहे. त्याच्यामध्ये अपवाद 2च आहेत, महाराष्ट्र आणि बिहार. हे 2 जर वगळले तर बाकीच्या ठिकाणी शक्यतो एका पक्षाला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा एका पक्षाला स्पष्टपणे बहुमत देण्याकडे कल आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही तपासून पहा की हे आघाड्या करण्याचं सुचवतं कोण. याच्यापेक्षा प्रत्येक पक्षाने त्याचे म्हणून जी बलस्थानं आहेत ती निवडावीत आणि त्या जागा लढवाव्यात. सगळ्या पक्षांनी सगळ्या जागा लढवायचं हे सांगितलंय कोणी, किंवा आघाडी करायची आणि जागा लढवायची त्याची पण गरज नाही. अक्षरशः 2014च्या निवडणुकीतली गोष्ट तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात जास्त जागा लढवणारा पक्ष कुठला होता तर आम आदमी पक्ष. तितक्या जागा भाजपनी लढवलेल्या नव्हत्या, काँग्रेसनी लढवलेल्या नव्हत्या. नंतर 2चा पक्ष होता बहुजन समाज पक्ष, यांनी फक्त जागा लढवल्या, त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. याच्या नेमकं उलट भाजपनी नेमक्या जागा लढवल्या आणि जिंकून येऊन सत्ता प्राप्त केली. दुसऱ्याही निवडणुकीमध्ये तसंच. हाच फॉर्म्युला काँग्रेसनी पण करण्याची गरज आहे. काँग्रेसच नाही, प्रत्येक प्रादेशिक पक्षांनी आता हे सगळं ड्रामा सोडून द्यावा आघाड्याने हे करण्याचा. हे ज्या पद्धतीचे आकडेवारी, तुला किती जागा पाहिजेत, मला किती जागा पाहिजेत, बाजारात तुरीन भटभटणीला मारी, त्या म्हणीसारखं होऊन बसलेलं आहे. इलेक्शन तोंडावरती अजून व्हायचं आहे आणि जागाच कोणाला किती, प्रत्यक्ष जिंकून काय येतील ती गोष्ट वेगळी. त्याच्यावरची ही उसंतवाणी. 290 काँग्रेसला सीट, ऐकू नये झीट आघाडीला. मान बोले ऐसा एकथी काँग्रेस, तिला नाही ग्रेस मिळणार. केजरूस म्हणे एकथा जोकर, काँग्रेसी नोकर पवन तो. पश्चिम बंगाल आघाडी भिडली, स्वतःला नडली जागजागी. युपीनी बिहार उकलेना कोडे, एकमेका जोडे मारती है. महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटलेले, हेतू विटलेले सत्ताकांक्षी. कांत आपसात, भांडणात दंग, विरोधक गुंग यादवीत. अशा पद्धतीच्या भांडणामध्येच हे गुंतून राहिले तर ज्या जागा त्यांच्या निवडून येऊ शकतील त्या पण येणार नाही. ज्या पद्धतीने भाजपनी एनडीए आघाडी नुसतं नाव ठेवलं, त्यांनी त्यांच्या पातळीवरती जे काही जागा वाटप करायचे ते मनोमन करून टाकून त्यांनी ते त्याप्रमाणे प्रचाराला लागले. पण इकडे तुम्हाला कुठली जागा पाहिजे, बैठक कधी घ्यायची, कुठली जागा कोणाला सोडणं, ह्याचीच नुसती चर्चा झाली. याच्यापेक्षा कुठलीही आघाडी न करता
आपल्या ज्या बळकट जागा आहेत ज्याच्यावरती एकमत होऊ शकतं त्यावरती सगळ्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर करावा एका उमेदवाराला, आणि बाकी सगळ्या ज्याला मैत्रीपूर्ण लढती असा शब्द 1989 मध्ये वापरला होता. हे घडलेलं आहे असं. 1989ला जनता दल प्रणित आघाडी, त्याच्यानंतर डावे आणि भाजप असे 3 प्रमुख गट पडले होते विरोधकांमध्ये. तर ज्या ठिकाणी एकमत झालं त्या ठिकाणी जनता दलाच्या उमेदवाराला दोघांनी पाठिंबा जाहीर केला, पण ज्या ठिकाणी एकमत झालं नाही त्या ठिकाणी ते सगळं बाजूला ठेवलं, प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेव्हा तिरंगी लढती झाल्या होत्या. भाजप सेना एकीकडे, जनता दल आणि तिसरं म्हणजे काँग्रेस, अशा 3 तिरंगी लढती महाराष्ट्रातच झाल्या होत्या 1989च्या लोकसभेला. इंडिया आघाडीची जी काही नौटंकी चालू आहे ती तातडीनं बंद करून सगळ्या पक्षांनी आपापले जे काही बलस्थानं आहेत ती ओळखावीत, ज्या काही बळकट असे उमेदवार आहेत ते उभे करावेत आणि त्यांच्या प्रचाराला लागावं, कारण की वेळ आता थोडा राहिलेला आहे. इंडिया आघाडीची न बैठक घ्यावी न चर्चा करावी, ही नौटंकी करण्यामध्ये व्यावहारिकदृष्ट्या आता काही अर्थ उरलेला नाही, कारण की निवडणूक तोंडावरती आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.